नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज घेऊन आलेलो आपण नवीन व्हिडिओ जो खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबशी संबंधित आहे. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, नीळ या लढ्याशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, उपसरपंचची निवड कोण करतात? उपसरपंचची निवड हा ग्रामपंचायतीचे सदस्य करत असतात मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, राज्य सरकारांना आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याचा, मित्रांनो हे चामड्याचा आहे, चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, कोल्हापूरमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्हे यांच्या द्राक्ष उत्पादनाकरता प्रसिद्ध आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, धुळे आणि नाशिक हे जिल्हे द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक टिंबटिंब आहे. मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही? तांडोबा, घोडझरी आणि नवेगाव. मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर आहे, नवेगावमध्ये तळे नाही आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, कोयना नदी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पुणे या जिल्ह्यात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अष्टविनायकापैकी नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अष्टविनायकपैकी नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, गणपतीपुळे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ऊर्जाचा अक्षय स्रोत नाही? खालीलपैकी कोणत्या ऊर्जाचा अक्षय स्रोत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, दगडी कोळसा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, शोक, झाकर आणि निलगिरी या नद्या टिंबटिंब नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब या भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. टिंबटिंब हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, चहा. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, झारखंड या राज्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 7व्या पंचवार्षिक योजनेत टिंबटिंब विकासाला चालना मिळवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आलेली आहे. 7व्या पंचवार्षिक योजनेत टिंबटिंब विकासाला चालना मिळवण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, शेती. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे राष्ट्र नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, साम्यवादी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, उत्तर प्रदेश. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नाही? पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नाही? मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की मला कमेंट करा, ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो,
महाराष्ट्र सरकाराने स्थापन केलेले मित्र संस्थेचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेले मित्र या संस्थेचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? त्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मुख्यमंत्री. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो? कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो रबर माल उद्योग. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो स्वामी श्रेयानंद यांनी 1923 साली भारतीय हिंदू शुद्धी महासभा संस्थेची स्थापना केली. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने यांना टिंब आजीवन सदस्यत्व बहाल केले. त्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो धोंडू कर्वे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी नानासाहेब पेशवे म्हणून कोणाला ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बाजीराव यांना नानासाहेब पेशवे म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो कोळी यांनी 1939 मध्ये पुणे येथे उठाव केला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? रक्तातील तांबड्या पेशीचे नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? त्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मलेरिया. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात? महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सायद्री म्हणून ओळखतात. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जातात? प्रवरा नदीच्या खोऱ्यात कोणते पीक मोठ्या प्रमाणात घेतले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऊसाच्या. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात? महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो नाथसागर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो संजय सिंग यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या शहराला सर्वाधिक पसंती दिलेली आहे? 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या शहराला सर्वाधिक पसंती दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो हैदराबाद या शहराला. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कुठे होणार आहे? 14 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कुठे होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो रांचीमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो साहित्य. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतात? भारतात कोणता दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 22 डिसेंबर रोजी. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जारी झाला? डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जारी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो उर्दू या भाषेचा.